घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो, तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो, उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो, त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये कुंडल येथील सावित्रीबाई फुले नगर व गणेश नगर मधील नागरिकांची मालमत्ता पत्रक मागणीसाठी ग्रामसभेत गर्दी. सावित्रीबाई फुले नगर आणि गणेश नगर या दोन्ही परिसरांचा सिटी सर्वे करून रहिवाशांना त्यांच्या हक्काचे मालमत्ता पत्रक प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी आज ग्रामसभेत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या संदर्भात ग्रामपंचायतीने सकारात्मक पाऊल उचलत आजच्या ग्रामसभेत कायदेशीर ठराव मंजूर करून देत आहे असे कुंडल ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासन दिले आहे. दोन्ही परिसरातील नागरिकांना मालमत्ता पत्रक मिळावे यासाठी ग्रामपंचायतीकडे सावित्रीबाई फुले नगर व गणेश नगर येथील नागरिकांच्या वतीनं ग्रामपंचायतीकडे लेखी मागणी करण्यात आली होती. आज 12 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत या संबंधीचा ठराव सूचक म्हणून कॉम्रेड नंदकुमार हातीकर यांनी ठराव मांडला, तर या ठरावाला सागर पाटोळे यांनी जाहीर अनुमोदन दिले. आपल्या हक्काच्या मालमत्ता पत्रकाची मागणी लावून धरत सर्व नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र आले होते. या सभेला सावित्रीबाई फुले नगर व गणेश नगर मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. ही मागणी यशस्वी व्हावी यासाठी सुमन गायकवाड ताई, दिनाज नदाब, संगीता यादव, गणेश तांबे, संजय वरुडे, अमोल वाघमारे, रोहित कांबळे, आसिफ नदाब, संतोष तांबे, दिलीप आवटे, विक्रम कांबळे, ओंकार भागवत यांच्यासह दोन्ही परिसरातील महिला, पुरुष आणि युवक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांची भावना आणि मागणीची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करण्याचं स्पष्ट आश्वासन दिलं. काल 12 ऑगस्ट 2026 रोजी कुंडल येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये सावित्रीबाई फुले नगर व गणेश नगर मधील रहिवासी बांधवांनी आपापली घरं कायमस्वरूपी करण्याच्या निमित्तानं सिटी सर्वे व्हावेत म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ठराव व्हावा या उद्देशानं महिला, युवक, पुरुष सर्व मंडळींनी ग्रामपंचायतीमध्ये गर्दी केली. ते काय आंदोलनाचा विषय नव्हता, परंतु लोकांच्या भावनेचा उद्रेक होऊन 1974 सालापासून तिथं राहत असलेल्या रहिवाशांनी सातत्याने वारंवार प्रयत्न करूनही तेव्हापासून ग्रामपंचायतीमध्ये सत्ता पालट झाला तरी सुद्धा लोकांनी हा प्रश्न घेतला नाही. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आणि आता अलीकडच्या काळामध्ये शक्तीपीठ विरोधी वातावरण तयार होत असताना शक्तीपीठाच्या बाजूने असणारे लोक आणि विरोधी लोक यांच्यामध्ये संभ्रम वाढवून ठेवलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाची उकल व्हावी म्हणून आम्ही तहसीलदार, पुन्हा भूमी अभिलेख, प्रांत कार्यालय, संबंधित सर्व विभागांना, सरपंच, ग्रामपंचायत कुंडलसह आमचं सिटी सर्वे करून मिळावं आणि प्रॉपर्टी कार्डही मिळावेत म्हणून आम्ही काल जनतेच्या भावनेचा उद्रेक करत ग्रामपंचायतीनं ठेवलेल्या ग्रामसभेला बहुसंख्य लोक हजर होती. त्याचा पाठपुरावा ताबडतोब व्हावा या उद्देशानं मी तुम्हाला सांगत आहे.